तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण राज्यामध्ये घर जमीन खरेदी विक्रीचे दर आता लवकरच वाढणार आहेत। 1 एप्रिल पासून रेडी रेकनरमध्ये 10% वाढीचा हा निर्णय सरकारकडून घेतला गेला। रेडी रेकनरच्या वाढीमुळे फ्लॅट आणि जमिनींचे भाव वाढणार आहेत। 2021 साली कोरोना नंतर 4 वर्षांनी रेडी रेकनर वाढवण्याचा निर्णय आता घेतला गेला। राज्य सरकारला दरवर्षी 75,000 कोटींचा महसूल या माध्यमातून मिळणार आहे। मुळात रेडी रेकनर म्हणजे काय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता समजून घेणार आहोत। रेडी रेकनरचा दर वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत। मोकळी जमीन किंवा सदनिकांसाठी सरकारकडून मूल्य निश्चिती केली जाते। सरकारने निश्चित केलेल्या मूल्यांचा विभागवार तक्ता म्हणजेच रेडी रेकनर। दरवर्षी मुद्रांक महानिरीक्षकांकडून प्रत्येक गाव शहरासाठी ही निश्चिती होत असते। रेडी रेकनर दराहून अधिक दरानं व्यवहार झाल्यास मुद्रांक शुल्क वाढतं। कमी दराने व्यवहार झाला तरी रेडी रेकनरच्याच दराने मुद्रांक शुल्क घेतलं जातं। विभागात गेल्या वर्षभरातील व्यवहारांची सरासरी काढून रेडी रेकनर ठरतो। रेडी रेकनरचं मूल्य म्हणजे बाजारभाव नाही, हे दर बाजारभावाच्या जवळ असतात। मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये रेडी रेकनर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पंकज, साधारणपणे किती वाढ होणार आहे आणि घर किंवा जमीन जर भविष्यात खरेदी करायची असेल तर नेमकं कशा पद्धतीने त्याचा फटका बसू शकतो भविष्यात? जसं आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवलं की रेडी रेकनर म्हणजे काय, तर रेडी रेकनर म्हणजे सरकारनं त्या भागातल्या त्या ठिकाणच्या खरेदी विक्रीसाठी जागा किंवा फ्लॅट असेल, सदनिका असतील, त्याच्या खरेदी विक्रीसाठी ठरवलेलं एक मूल्य, ते लिमिट असतं। आता तुम्ही प्रश्न विचारलात की किती टक्के वाढ होण्याची शक्यता आहे? 10 ते 14% ही वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजे जर का तुम्ही एखादी गोष्ट विकत घेत असाल, जर का 1 लाखाची ती गोष्ट असेल तर तेव्हा तुम्हाला 14,000 रुपयापर्यंत एक्स्ट्रा जे आहे ते द्यावे लागतील। म्हणजेच 1,14,000 रुपये जे आहेत ते भरावे लागू शकतात। 2021च्या आधी रेडी रेकनरचे दर जे आहेत ते ठरवले गेले होते आणि कोरोना काळामध्ये त्याचं रिस्ट्रक्चरिंग झालं नाही। खरं तर जे रिस्ट्रक्चरिंग जे आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, ते रिस्ट्रक्चरिंग 1 वर्षानंतर केलं जातं, ते अजूनपर्यंत केलं गेलं नव्हतं आणि आता ते केलं जाणार आहे। सरकारला प्रचंड मोठा महसूल जो आहे, हजारो करोड रुपये ते याच्यामुळे सरकारी तिजोरीत पडतील। मात्र एका बाजूला आपण सर्वसामान्य माणसाच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी वेगळी अफोर्डेबल हाऊसिंग किंवा वेगळ्या स्कीम आणतो। मात्र असं असताना रेडी रेकनरच्या दरात जर का वाढ झाली तर निश्चितच सर्वसामान्य लोक जी घरं घेणारे आहेत त्यांना त्याचा नक्कीच फटका बसतो। अर्थात रेडी रेकनर पेक्षा जास्त दराने जर का घेतलं तर स्टॅम्प ड्युटी अधिक लागते। ह्या लोकांना कदाचित फरक पडत नसला तरी ज्यांचं पहिलं घर आहे किंवा घर ही त्यांची गरज आहे, अशा लोकांना नक्कीच याचा फरक पडू शकतो। अगदी पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।